विक्री सहकारी संघ अकोट यांनी 5032.5 क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली। कोणी अधिकाऱ्याने उत्तर दिलं? पणन मंत्री महोदय याचा तपास घ्या। मी तुम्हाला खोटे सातबारे दाखवतो। जे सातबारे ज्या सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही, माननीय सभापती महोदय सातबारे आहेत, वाटल्यास मी मंत्री महोदयांना देतो। या शेतकऱ्याच्या कुठल्याही सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही आणि 1350 शेतकऱ्यांकडून 50 क्विंटल ज्वारी खरेदी केली असं उत्तरात सांगताय तुम्ही। तो कापसाचा घोटाळा पण तसाच, हा भ्रष्ट कारभार आहे। जरी तुम्हाला वाटत असेल तिथल्या ज्या पदोन्नती झाल्या, ज्या पदनियुक्त्या झाल्या, जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी हा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय। आता तुमच्या प्रश्नाच्या पूर्वी पंकज भोयर बोलत होते, माननीय मंत्री, ते सांगत होते की आपलं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। सदाभाऊ, हे तर रोल मॉडेल बनवलं पाहिजे। भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे। पणन मंत्री महोदय, आपली प्रतिमा स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या बाजूची आहे, कोणालाही यामध्ये वाचू नका। जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी हा घोटाळा केलाय, ज्यांनी अपहार केलाय, तात्काळ तुम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करणार आहात का? संपूर्ण प्रकरणाची भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता तुम्ही SIT नेमणार आहात का? आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? हे 3 माझे प्रश्न आहेत। याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। सभापती महोदय, आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करतच आहे। अध्यक्ष महोदय, 4-5 विषय याच्यामध्ये गुंतागुंतीचे आहेत। अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये लिंट कमी असल्यामुळे लिंटच्या संदर्भात त्याच्यामध्ये 50 कोटीचा घोटाळा त्याच्या संदर्भात मांडलेला आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ, आता मार्केट कमिटीमध्ये तर म्हटलंय, खरेदी विक्री संघामध्ये सुद्धा ज्वारीमध्ये घोटाळा झाला असं सुद्धा मांडलंय। त्याच्यानंतर प्रश्नामध्ये वेगळी मार्केट कमिटी बनवणार का, असे सगळे गुंतागुंतीचे हे प्रश्न आहे। परंतु त्याच्या माध्यमातून माननीय सदस्य महोदयांनी अत्यंत गंभीर असे आरोप लावलेत। अध्यक्ष महोदय, तिथे ज्वारी खरेदीमध्ये नरसिंग महाराज या नावाच्या शेतकरी संस्थेच्या माध्यमातून 180 शेतकऱ्यांकडनं 5127 क्विंटल ही ज्वारी खरेदी झाली। त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ याच्या माध्यमातून 197 शेतकऱ्यांच्या माध्यमातून 5032 क्विंटल ही एवढी खरेदी झाली। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आरोप लावण्यात आले की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, काय चुकीचे काम झाले, आणि त्या संदर्भात एक जो आरोप केला होता तो जॉईंट रजिस्ट्रारकडे चौकशीसाठी दिलेला आहे। त्याची अंतिम तारीख ही परवा 18 तारखेला त्याच्या माध्यमातून त्यांनी अहवाल सादर करावा असं देखील आपण सूचना दिली। मंत्री आपले सहकार्यांचं म्हणणं आहे की एक SIT लावी, तर SIT देखील याच्यामधनं लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल। विरोधी पक्षनेते सभापती महोदय, अतिशय सिरियस मुद्दा आहे की सातबाऱ्यावर पेरा नसतानाच अशा पद्धतीनं ज्वारी असेल, अन्य काय उत्पादन असेल, पीक असेल, धान्य असेल, हे दाखवलेलं आहे। आणि हे अतिशय सुस्पष्ट आहे। सातबारा तपासला, तलाठ्याला सगळं माहिती असतं, गावातलं पेरा कोणाचं, काय, कसं, किती एकर आहे, किती पेरलं, हे सगळं क्लिअर असतं। बी बियाण्याच्या पावत्या असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट असतात की याच्यामध्ये या मार्केट कमिटीचे जे कोणी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार करतायत। आणि हा एका ठिकाणचा नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणचा आहे। आणि मला असं वाटतं मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा एक महत्वाचं एक केंद्रबिंदू असतो ना आताच्या काळात, काय नेहमीच्या काळामध्ये। आणि जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा नागवण्याचा हा प्रकार आहे सभापती महोदय, कारण शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेतला जातो, कोणीतरी त्यांचा सातबारा वापरतं आणि त्याच्यावर काही ना काही दाखवलं जातं, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी चालू आहे। आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, आपल्याला याच्यात जरा कडकपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मागे मी पण सांगितलं होतं, पण मी स्कोपच्या बाहेर नेत नाही, परंतु याच्यामध्ये एकदा कडक कारवाई केल्याशिवाय, कारण मार्केट कमिट्या मोठ्या प्रमाणावर आपण निर्माण करतायत, 40, 50, 60, 70 मार्केट कमिट्या महाराष्ट्रातल्या चांगल्या चालू असताना या भ्रष्टाचारामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनाही त्रास होतो। मग जी भावांतर योजना असेल, या सगळ्या गोष्टीत मार्केट कमिटी लक्ष देत नाही, अशा भ्रष्टाचारात लक्ष देते। आणि म्हणून अहवाल यायचा काय बाकी, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे।
आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करणार का? हे जे यांनी अमोल मिटकरांनी मागणी केलेली आहे याच्यामध्ये ज्यांनी 7/12 चुकीचे याच्यात नोंद केलेली आहे, ज्वारी नसताना पेर नसताना पेर दाखवलेला आहे, असे 180 शेतकऱ्याचं तुम्हीच उत्तर दिलेलं आहे. आणि मग या 180 अशा त्या सोसायटीने खरेदी बरोबर आहे, तर त्या 180च 7/12 चुकीचे दाखवलेले असा त्यांचा आरोप आहे. चोरी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी काही गंभीर आरोप केलेत. अध्यक्ष महोदय, हे जे आपले मिटकरी साहेबांनी सांगितले की हे जे काय नरसिंग महाराज सोसायटी आहे यांनी जे 180 शेतकऱ्यांकडनं खरेदी केली, यांच्या सर्वांचे जे शेतकरी आहेत या सगळ्यांच्या 7/12 तपासण्यात येतील. याच्या माध्यमातून चुकीचे काय आढळले तर यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वेळ प्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी पणनच्या माध्यमातून आपण नवनवीन योजना आणताय. सरकारची भूमिका चांगली आहे, मंत्री महोदय आपण उत्तम काम करताय. पण हे झारीतले शुक्राचार्य जे आहेत ती व्यवस्था पूर्णपणे बरबटवून टाकतायत. इथे या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं अमोल मिटकरांनी सांगितलंय, नियमबाह्य कारभार झालाय, चौकशीचे आदेश दिलेत. माझी एवढीच विनंती आहे की 3/1/25 पत्र दिले सभापती महोदय, 7 महिने झाले. त्याच्यावर त्या ठिकाणी आपण चौकशी नेमली, चौकशी अजून काय त्याच्या निष्कर्षाप्रत आली नाही, सुनावणी ठेवलेली आहे. टाइम बाउंड पिरियडमध्ये या ठिकाणी चौकशी कधी त्या ठिकाणी पूर्ण होऊन कारवाई होईल अशा प्रकारची अपेक्षा सभापती महोदय या ठिकाणी आपल्याकडे आहे. सभापती महोदय, या ठिकाणी स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत की कापूस केंद्रावर जेव्हा भ्रष्टाचार झाला आणि त्याच्याबाबत जी विभागीय संनिबंधकांची जॉईंट रजिस्ट्रारची जी आपण कमिटी नेमलेली आहात त्यांच्याकडून हा चौकशीचा अहवाल कधीपर्यंत येऊन आपण कारवाई करणार आहात, टाइम बाउंड एक प्रश्न. दुसरा, कापसाच्या क्लीन टक्केवारी निश्चित करण्याबाबत बैठक आयोजित करण्याबाबत भारतीय कपास निगम जे आहे त्यांनी अकोला यांनी सुचवलेलं आपण उत्तरात नमूद केलंय. तर ही बैठक सुद्धा कधी घेणार आहात आणि पुढची कार्यवाही होईल असे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. सभापती महोदय, याच्या माध्यमातून जी चौकशी आहे त्याला विलंब लागतोय ही बात खरी आहे. आम्ही अध्यक्ष महोदय हे दोघंही AR-DDR यांना सूचित करण्यात येईल, कारण ज्वारीची एक वेगळी, कापसाची एक वेगळी, आणि म्हणून 15 दिवसाच्या आत याचा अंतिम अहवाल यायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल. त्याचबरोबर कापसाच्या संदर्भातील लिंडच्या संदर्भातलं धोरण आहे हे या अधिवेशन संपल्यानंतर त्याची बैठक घेण्यात येईल. अनिल परब. सभापती महोदय, गोंधळलेल्या मंत्र्यांना प्रवीण दरेकर यांनी एक दिशा दिली की कुठल्या बाजूने तो प्रश्न नेला पाहिजे, उत्तर नेलं पाहिजे, हे त्याला तुम्हाला दिशेवरती आणून ठेवलं. खूप मदत करतात सरकार वाचवण्यासाठी. पण माझा साधा प्रश्न असा आहे की माझ्या हातात हे सगळे बोगस 7/12 आहेत. आपण म्हणताय चौकशी करू, बघू, त्याची SIT नेमू, परंतु हा संघटित गुन्हा आहे. हा एका माणसाने केलेला गुन्हा नाही आहे, हा संघटित गुन्हा आहे. आणि ज्या वेळेला संघटित गुन्हा होतो त्यावेळेला MCOC लागतं. संघटित गुन्हेगारांना MCOC लागतं. मोकाचा कायदा आपण का बनवला की संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी. आणि हे एका माणसाने केलेलं काम नाही आहे, ही गुन्हेगारांची टोळी आहे. आणि ही टोळी फक्त त्या एकाच APMC मार्केटमध्ये नाही आहे. ही अशा प्रकारच्या संघटित टोळ्या सगळ्या APMC मार्केटमध्ये आहेत. आणि हे अशा प्रकारे हे जे खोटे कागद बनवणं, त्याच्यावरती खोट्या योजनांचा लाभ घेणं, हे सर्रास प्रकार चालत आहेत आणि सरकारला फसवलं जात आहे. आणि म्हणून माझा साधा आधी स्पेसिफिक प्रश्न आहे की याची चौकशी करताना याच्या जे आपल्याला आढळतील खोटे आपले ज्यांनी दाखले दिलेले आहेत त्यांच्यावरती संघटित गुन्हे म्हणजे MCOC कायद्या अंतर्गत आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, ज्येष्ठ सदस्य आणि विधीचे जाणकार यांनी विधी तज्ज्ञ यांनी मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. मी कुठलाही गोंधळलेला नाहीये, परंतु आपण देखील वकील आहात. कुठली चौकशी हातात नाही, कागद हातात नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून देऊ
असं मला बोलता येणार नाही. आणि म्हणून आपण म्हटले की 7-12 खोटे आपल्याकडे आहेत. अजून चौकशीचा अहवालच आला नाही. एक मिनिट मान्य त्यांचं कंप्लीट झालं. संरक्षण द्या मला बोलू द्या. कारण की मंत्री महोदय उत्तर देत आहेत. असं आहे. खाली बस. त्यांनी काय एक मिनिट उत्तर द्यावं हे तर मला ठरवलेलं आहे. संरक्षण द्या, मला बोलू द्या मंत्री महोदय. आपण बोला. सभापती महोदय आत्ताच याच्या अगोदरच्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं की काही अधिकारी या चौकशीला विलंब करतात आहे. आणि म्हणून किती दिवसात बोलू द्या ना. संरक्षण द्या. आणि म्हणून वाचवायला मी सक्षम आहे. आता 5वी टर्म झाली माझी. आणि म्हणून सभापती महोदय अजून चौकशीचा अहवाल आला नाही. त्या अगोदर मकोका लावायचा. मकोका काय अजून काय असेल तर त्या पुढचा सुद्धा कलम चुकीचं काम कोणी करत असेल, शेतकऱ्यांना कोणी फसवत असेल, शेतकऱ्यांच्या नावाने कोणी जर पैसा काढत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हे मला नम्रपणे सांगायचं. सदाभाऊ खोत.